अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युली सुरुवात करते. मंडळींनो, आजचा व्हिडिओचा जो काही विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक घराघरामध्ये हा विषय आपल्याला जाणवतो किंवा ही जी समस्या आहे ती जाणवते. त्याच्यामध्येच आपल्याला जो विषय आहे तो म्हणजेच काय तर नवरा म्हणजेच आपल्या घरामधले जे काही आपले कर्ते पुरुष आहेत ते सतत स्ट्रेसमध्ये असेल किंवा काही ना काही टेन्शनमध्ये असतील, तर नक्कीच त्यावेळेस एक बायको म्हणून किंवा एका घरातली आपण म्हणतात नाही का अर्धांगिनी म्हणून आपण काय उपाय करायला पाहिजेत. त्यांचा स्ट्रेस असेल, मिस्टरांचा स्ट्रेस असेल किंवा टेन्शन असेल ते कमी होण्यासाठी. ठीक आहे, आपण एखाद्या वेळेस बाहेर पडून त्यांच्या एवढं तेवढी मेहनत किंवा त्यांच्या म्हणतात ना किंवा खांद्याला खांदा लावून आपण त्या गोष्टी करू शकणार नाही, तेवढ्या करू शकणार नाहीत. कारण की काही घरातल्या पण जबाबदारी असतात, की ज्या महिलांनाच पार पाडाव्या लागतात आणि त्यामुळे त्यांना बाहेर पडणं पण शक्य होत नाही. आणि पुरुषांचं कसं आहे किंवा एक वेळेस पाहायला गेलं तर घराचे हप्ते असतील किंवा घरातल्या सुखसुविधा असतील, मुलांचं शिक्षण असेल किंवा इतर गोष्टी पण असतात किंवा कामावरच्या ठिकाणच्या पण काही गोष्टी असतात, की जेणेकरून त्यांचं टेन्शन असेल किंवा स्ट्रेस असेल हे अक्षरशः हाय लेव्हलला सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे अक्षरशः खूप जास्त प्रमाणात वाढू शकतं. आणि त्यामुळं काय होतं, की कधी-कधी या स्ट्रेस अति जास्त टेन्शनमुळे किंवा स्ट्रेसमुळे घरातले जे कर्ते पुरुष आहेत ते वाईट मार्गाला किंवा व्यसनाला लागू शकतात किंवा नाही-नाही ते मार्ग अवलंबू शकतात. तर या असल्या कंडिशनमध्ये एखादी घरातली कुलस्त्री किंवा घरातली जी महिला आहे ती काय करू शकते? मी तर म्हणेल, की बा एक महिलाच खरं तर एक आधार देऊ शकते मिस्टरांना. आणि जे मला कमेंट्स येतात ना, की माझे मिस्टर व्यसन करतात किंवा माझे वडील व्यसन करतात, ते वाईट मार्गाला लागले आहे, त्यांचं व्यसन सुटत नाही आहे. तर याचा जो काही मूळ आहे, मूळ गाभा आहे किंवा कोणाला हौस नसते विनाकारण आपल्याला व्यसन करण्याची किंवा कुठेही वाईट मार्ग अवलंबण्याची. त्याच्यामुळे काहीतरी कारण असतं. ते कारण शोधायचा प्रयत्न करा आणि ते कारण जर एकदा कळालं आणि त्या कारणावरती आपण जर योग्य उपाय जर आपण केला, तर नक्कीच सांगते तुमचं पण घर अक्षरशः गोकुळासारखं होऊ शकतं. मग तुम्ही सुद्धा म्हणू शकाल, की नाही माझ्या घरात सुद्धा सगळं काही म्हणजे सुख, समृद्धी, आनंद आहे. त्याचबरोबर सुखसुविधासुद्धा आहेत आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसनसुद्धा नाही आहेत आणि माझे मिस्टरसुद्धा किंवा घरातले जे काही आमचे कर्ते पुरुष आहेत ते सुद्धा टेन्शन फ्री आहेत. तर यावरचाच आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यावरती आपल्याला कुठला उपाय करता येईल, की आपल्या मिस्टरांचं किंवा आपल्या घरातल्या पुरुषांचं स्ट्रेस कमी होईल. यामध्ये सगळ्यात मोठा भक्कम जो पाया आहे म्हणजे आधार आहे, तो फक्त आधार आपल्या घरातल्या स्त्रियाच देऊ शकतात. तर तो कशाप्रकारे? तर यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक विषय घेऊन आलो आहोत. आपल्या आयुष्यात नवरा-बायकोचं नातं हे फक्त एक जबाबदारी नाही, तर ती एक सुंदर, समर्थ साथ आहे. पण आजकाल आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर हसू कमी आणि चिंता अधिक दिसते. कारण की खरंच सांगते महागाई वाढली आहे. मुलांचं शिक्षण असेल, खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील किंवा बाहेरचं साधं एक म्हणतात ना, मग फिरायला जाणं सुद्धा असेल, ते खूप महागाचं झालेलं आहे. म्हणजे कुठलीच गोष्ट अशी नाहीये, की ती आपल्या म्हणजे आवाक्यामध्ये असेल. त्यासाठी खूप धडपड करावी लागते आणि सगळ्या गोष्टी करून सुद्धा म्हणजे घरामध्ये कमी काही ना काहीतरी गोष्टी पडतच असतात. तर यावेळेसच मग काय होतं, आपल्या नवऱ्या चेहऱ्यावरचं हसू कमी, चिंता अधिक दिसायला सुरुवात होते. कधी तो विचारात गढलेला असतो, कधी रागीट असतो, कधी गप्प-गप्प असतो. अशा वेळी एक बायको म्हणून आपण काय करू शकतो, हे आज आपण पाहणार आहोत. तर साधे घरगुती आणि आध्यात्मिक उपायच मी तुम्हाला सांगणार आहे. काही सुद्धा तुम्हाला कुठले तोटके किंवा कुठले काही करायचं नाही आहे. तर यावरती अक्षरशः साधेसुध्या जीवनशैलीमध्ये आपण काय बदलाव करायला पाहिजे, तेच मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक महिलेला. तर सर्वप्रथम आहे तो म्हणजेच काय तर आपल्या मिस्टरांसोबत किंवा घरातल्या कर्त्या पुरुषांसोबत किंवा सहपरिवारांनी संवाद आणि एकमेकांना आधार देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तो कसा? तर तणावात असलेला आपला जो काही नवरा आहे किंवा मिस्टर आहे ते खूप वेळा मनातलं काही बोलत नाहीत. ते बोलले नाही तर त्यांच्या डोळ्यातून, हावभावातून त्यांचं मन कळतं. फक्त शांत डोळ्यांनी पाहण्याची गरज असते. म्हणजे त्यांच्यासोबत प्रेमाने बोला, आदराने बोला. तुझं मन शांत आहे का? तुला काही मदतीची गरज आहे का? किंवा एवढं विचारणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि त्यांनी जर नकार दिला, तर खरं सांगते त्यांना सुद्धा वाटतं, की कोणीतरी आहे माझ्यासाठी. नक्कीच, म्हणजे कोणीतरी विचारणारं आहे माझ्यासाठी. कारण की अशा वेळेस काय असतं, ज्यावेळेस हे आपल्या घरातले मिस्टर जे आहेत किंवा कर्ते पुरुष आहेत, ज्यावेळेस स्ट्रेसमध्ये असतात, अडचणीत असतात. बघा तुम्ही सुद्धा अनुभवल्या असतील या गोष्टी. अचानकपणे घरामध्ये म्हणजे आज समजा खूप हसून खेळून आहेत, आनंदी आहेत आणि संध्याकाळी आले किंवा उद्या पाहायला गेलं तर एकदम शांत, टेन्शनमध्ये गंभीर असतात, बोलत नाही किंवा आपण काही बोलायला गेलं तर एकदम चिडचिड करतात अचानकप्रमाणे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कारण काय आहे? तर त्यांचा स्ट्रेस आहे. कुठल्यातरी गोष्टीचं कारण आहे, की ज्याने त्यांना स्ट्रेस घेतला आहे, टेन्शन त्याचं त्यांनी घेतलं आहे.
पण अशा वेळेस आपण त्यांच्यावरती हायपर न होता आपण म्हणजे त्यांनी सुद्धा चिडचिड करावी, आपण पण चिडचिड करावी, तर ह्याचं काय होईल, अक्षरशः त्याचा स्फोटच होणार आहे त्या गोष्टींचा. तर अशा वेळेस म्हणतात ना, की एकाने जर एक व्यक्ती जर रागात असेल, तर दुसऱ्या व्यक्तीने शांत राहायला पाहिजे. तर त्याचं मूळ कारण काय आहे? जी व्यक्ती रोज हसून खेळून असते, आज एकदम स्ट्रेसमध्ये काय आहे? टेन्शनमध्ये का आहे? चिडचिड का करते आहे? मुलांवरती चिडचिड करते आहे. जी मुलांवर कधी ओरडत सुद्धा नाही, ती व्यक्ती आज घरावर चिडचिड का करते आहे? का बरं शांत-शांत फिरते आहे? तर त्याच्या मागचं कारण जाणून घ्या. त्यांना आधाराची त्यावेळेस खूप मोठी गरज असते आणि हाच एक मेन पॉइंट असतो म्हणते मी तुम्हाला, एक म्हणतात ना टर्निंग पॉइंट असतो त्यांच्या आयुष्यातला, की यावेळी जर आपण त्या आपल्या मिस्टरांना सावरलं किंवा यावेळी जर आपण त्यांना मदतीचा, आधाराचा जर हात दिला, तर नक्की सांगते कुठल्याही प्रकारचं वाईट मार्ग ते अवलंबणार नाही, कुठल्या प्रकारचं व्यसन ते करणार नाहीत. कारण की यावेळेस माणूस काय करतो, नकारात्मक विचार, नकारात्मक गोष्टी आयुष्यात घडला, की एकच पर्याय निवडतो, ते म्हणजेच काही वाईट गोष्टींचा. तर अशा वेळेस एक महिला म्हणून किंवा एक घरातली अर्धांगिनी म्हणून किंवा एक आपली बायको म्हणून तरी का होईना, या नात्याने आपण म्हणजे मी सांगेल, की यावेळेस एक मुलगी म्हणून सुद्धा आपल्या वडिलांना आधार देऊ शकते. असं नाही, की बायकोने नवऱ्यांसाठीच. मुलगी म्हणून वडिलांना आधार देऊ शकते, मुलगी म्हणून भावाला आधार म्हणजे बहीण म्हणून भावाला पण आधार देऊ शकते. पण त्यांच्या मागचं त्यांचं कारण काय ते जाणून घ्यायचं. त्यावेळेस त्यांच्याजवळ 2 मिनिटं बसणं असेल आणि जाणून घ्यायचं, की बाबा काही टेन्शन आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? माझ्यासोबत शेअर करा, मला सांगा. आपण त्याच्यावरती नक्कीच मिळून सगळ्या सहपरिवार किंवा आपण दोघांनी मिळून त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढूया. असा जर आपण त्यांना एक धीर दिला, आधार दिला, तर नक्कीच सांगते 100% तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचा वाईट मार्ग किंवा व्यसनसुद्धा शिरकाव करू शकणार नाही. तर नक्की सांगेल, की रोज रात्री झोपायच्या आधी 5 मिनिटं फक्त गप्पा मारा. सहपरिवार सगळ्यांनी मोबाईल वगैरे बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा आणि फक्त एकमेकांसोबत दिवसभरामध्ये काय गोष्टी घडल्या, कोणी काय केलं, कोणाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे का, अडचण आहे का? मग सगळ्या सहपरिवार असेल किंवा नवरा-बायकोनी मिळून त्याच्यावरती एक मार्ग काढता आला पाहिजे आणि कोणताही विषय पण प्रेमपूर्वक हा संवादच त्यांच्या मनावरचा भार हलका करू शकतो. म्हणून सांगते, की संवाद साधायला सुरू करा. तर याच्यावरती एकच उपाय काय, तर घरामध्ये रात्री झोपण्याच्या अगोदर प्रेमपूर्वक संवाद हा झालाच पाहिजे. मग तो आई-वडिलांनी मुलांसोबत का असेना, कारण की आज पाहायला गेलं तर मुलंसुद्धा वाईट मार्गाला लागत आहेत, आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यांना कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे का? मी एकंदरीत तुम्हाला सगळ्या गोष्टींवरती हा व्हिडिओ आज केलेला आहे, की स्ट्रेस म्हणजे घरामध्ये मग ते मुलांसाठी असेल, भावासाठी असेल, वडिलांचं असेल किंवा नवऱ्यांचं असेल. पण हे स्ट्रेस किंवा हे टेन्शन कमी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजेच काय, संवाद साधणे. कारण की आजकाल या Androidच्या जगामध्ये किंवा म्हणतात ना, किंवा आजकाल या मोबाईल जगामध्ये संवाद साधणं खूप कमी झालेलं आहे. फक्त रात्री काय बघणार, तर जेवण झालं की प्रत्येकजण आपला मोबाईल घेऊन किंवा लॅपटॉप असेल किंवा टीव्ही असेल ते घेऊन बसतात. ना कोणाला विचारपूस नाही. शेजारी तर सोडून द्या, पण घरातल्या घरात सुद्धा संवाद नाही आहे आजकाल पाहायला गेलं तर. तर असं करू नका. याच्यामुळे काय होतं आहे, संवाद कमी झाल्यामुळे तर काय एकमेकाला धीर देणं कमी झालं आहे, आधार देणं कमी झालं आहे. मग तो आपापल्या मनानेच काही ना काहीतरी मार्ग निवडतो आणि त्याच्यातून म्हणजे योग्य ते उत्तर मिळवून घेतो. तर असं न करता संवाद साधा आणि एकमेकांच्या मनावरचा भार हलका होईल अशा प्रकारचं वर्तणूक घरामध्ये ठेवा. दुसरं आहे ते म्हणजेच काय, तर घरात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे. हे घरातली एक स्त्रीच करू शकते, मी खरंच सांगते. कारण की स्त्रिया घरामध्ये दिवसभर असतात. त्याच्यामुळे आपण पाहायला गेलं तर स्त्रियांना बाहेरच्या जगामध्ये काय चाललं हे सुद्धा माहिती नसतं. आजकाल एवढं कॉम्पिटिशन वाढलं आहे, स्पर्धा वाढली आहे, की अक्षरशः प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ते शिक्षण असेल किंवा नोकरी असेल किंवा कुठलाही उद्योगधंदा व्यवसाय असेल, त्या प्रत्येक क्षेत्रात आजकाल कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे आपल्या महिलांचं फक्त एकच काम आहे, जे म्हणजेच काय, भले आपण 4 भिंतीत असू द्या, पण ज्यावेळेस एखादी आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा वडील असेल किंवा नवरा असेल, ज्यावेळेस कामावरून घरी येतात, त्यावेळेस ते घर आणि त्या घरातील वातावरण किती सकारात्मक आपण शांत ठेवतो, यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडेड असतात. घर म्हणजे मंदिरासारखं असावं. जेव्हा आपले मिस्टर ऑफिसमधून घरी येतात, तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे, माझं घर म्हणजे म्हणजे एक शांततेचं स्थान आहे, जिथे मी शांत म्हणजे जीवन जगू शकतो. मनाला आणि विचारांना सुद्धा शांतता लाभते, अशा प्रकारचं माझं घर आहे. अशा प्रकारचं प्रत्येक मिस्टरांना किंवा नवऱ्यांना वाटलं पाहिजे. मग ते वडील असेल किंवा भाऊ असेल, कोणीही असेल. टीव्हीवर सतत बातम्या, भांडण, कटकटी चालू ठेवणं, यामुळे वातावरणातच तणाव निर्माण होतो. त्याऐवजी सकाळी शुभ मंत्र असेल, सौम्य संगीत असेल किंवा स्वामींचे आपले तारक मंत्र आहे. तारक मंत्र मी खरंच सांगते खूप जास्त प्रभावी आहे तारक मंत्र. त्यामुळे नक्कीच घरामध्ये सकाळी, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तारक मंत्र किंवा स्वामींची गाणं असेल किंवा तुम्ही अथर्व शीर्षम असेल किंवा रामरक्षा स्तोत्रम असेल, ह्या भरपूर प्रमाणात लावायला सुरुवात करा. ना की संध्याकाळीच लावलं की गाणे लावले पिक्चरची किंवा कुठे सिरियलच चालू ठेवल्या किंवा कुठल्याही बातम्या लावून ठेवल्या. या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी पसरवणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे आध्यात्मिक जे मंत्र, स्तोत्र आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घरामध्ये लावायला सुरुवात करा आणि घरात प्रसन्न
म्हणते मी खरं सांगते वातावरण या गोष्टींनी निर्माण होऊ शकतं. दिवा लावणे, गंध फूल ठेवणे, गोड बोलणं म्हणजे हे जे काही उपाय आहेत ना, छोटे-छोटे उपाय ते सगळे खूप सांगते आयुष्यामध्ये खूप मोठे परिणाम घडवून आणतात. कारण की बघा तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये सकाळी तुम्ही असा स्त्रिया सगळ्यात लवकरच उठतात घरामध्ये, तर मिस्टर असेल किंवा मुलांच्या अगोदर, तर नक्कीच घरामधलं वातावरण त्याच वेळेस आपण व्यवस्थित करणे, सकारात्मक करणे, धूप, दीप असेल, पूजा असेल किंवा आपल्या घरामध्ये स्तोत्रमंत्र असेल ते लावून जर दिले ना, तर आपल्या घरातल्या व्यक्तींनी सुद्धा सकाळ जी आहे ती खूप सकारात्मक होत असते आणि चांगली होत असते. कारण हे कसं आहे दिवस जर सकाळी किटकिटीने कुठल्या भांडणाने किंवा कुठल्यातरी गोष्टींनी नकारात्मक विचाराने जर सुरू झाला, तर नक्कीच सांगते पूर्ण दिवस आपला वाया जातो आणि सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या दिवसभरामध्ये घडत असतात. त्यामुळे एक महिला म्हणून घरातील वातावरण असेल, घर आपलं जे काही आहे ते एक म्हणतात ना, की आपण आपण घराला ज्यावेळेस एखादं नवीन वास्तू घेतो, त्यावेळेस ते आपण अक्षरशः इतकं सजवतो. मग वास्तुशांती असेल किंवा हे असेल, ते असेल, प्रत्येक गोष्ट आपण खूप विचार करून ती करत असतो. मग घर आपण एवढं त्या घराला जपतो आहे, तर नक्कीच त्या घरातलं वातावरण सुद्धा जपायला पाहिजे आपण. नक्कीच घरामधली स्वच्छता असेल, कुठे अडगळ नाही आहे, कुठे कचरा नाही आहे, याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. ना की घरामध्ये पसाराच ठेवला आहे, ओट्यावरती भांडेच पसरून ठेवले आहेत, खरकटच आहेस किंवा घरामध्ये सगळा अक्षरशः म्हणजे म्हणतात ना किंवा अडगळीत सामान भरून ठेवलं आहे, धूळ साचली आहे, तर त्या घरामध्ये तुम्ही कितीही अध्यात्म करा, फक्त आणि फक्त काय होईल त्याच्यामध्ये निगेटिव्ह वातावरण त्या वास्तूमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे असं न करता घरामध्ये घरातील महिलांनी, मुलींनी, ज्या कोणी स्त्रिया घरामध्ये असतील त्यांनी घरातलं वातावरण शांत, सकारात्मक आणि आध्यात्मिक ठेवायचं हे खूप मोठं काम आहे. याच्यामुळेच तुमच्या घरातलं जे काही टेन्शनचं वातावरण असेल ते खूप प्रमाणात कमी होऊ शकतं. आणि कसं असतं जर आपण घरामध्येच समजा मिस्टर तणावामध्ये आहे, आपण पण त्यांच्यासमोर तणाव केला, चिडचिड केली, तर याच्यावरून काय होईल, अक्षरशः तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्फोट तर त्या गोष्टींचा होणार आहे. मग वादविवाद होणार, भांडण होणार, मग टोकाला गोष्टी जाणार, सगळा काही तो विस्कूट होणार संसाराचा. तर असं न करता एकाने एक तापलं तर एकाने शांत बसावं. दुसरी गोष्ट काय, की आपल्या म्हणजे मग कधी-कधी काय म्हणतात, की आमचे मिस्टर घरातच बसत नाही, आमचा म्हणजे माझा मुलगा घरातच बसत नाही, सारखा बाहेरच पळतो, बाहेरच थांबतो, रात्री फक्त जेवायला किंवा झोपायलाच येतो किंवा वडील असतील. तर असं कशामुळे होतं, तर आपण घरामध्ये महिलाच जर ते आल्यावरती किटकिट करत असू, भांडण करत असू किंवा प्रत्युत्तर देत असू किंवा अक्षरशः एखाद्या गोष्टी खूप जास्त ताणत असू, तर त्यांचा विचार न करता त्यांच्या टेन्शनचा विचार न करता, तर नक्कीच सांगते त्याच्यामुळे ते काय करणार पळवाटा शोधणार. घरामध्ये खूप कमी प्रमाणात राहणार आणि बाहेर त्यांना जास्त प्रमाणात राहायला आवडेल. त्याच्यामुळे आपलं घरच म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे खरं तर आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषांना, की नाही आपलं घरच एक अशी जागा आहे, की जिथे आपण आपलं मन म्हणजे मोकळं करू शकतो, शांत राहू शकतो. म्हणतात ना, की स्ट्रेस आपला कमी होतो. अशी ही आपली जागा म्हणजे आपलं घर आहे, असं त्यांना वाटलं पाहिजे. त्यानंतरचं आहे ते म्हणजेच काय, गंगाजलाने रात्री म्हणजे रात्रीच्या वेळेस घ्यावयाची एखादी काळजी. ती म्हणजेच काय, तर रात्री झोपताना आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे प्रत्येकाने घरातल्या व्यक्तींनी रात्री झोपण्याच्या अगोदर दिवसभरामध्ये संध्याकाळी कामावरून आले, की आपल्या मिस्टरांना सांगायचं, की एक माळ स्वामींची जप करा. स्वामींची नित्यसेवा आहे, स्वामींना मुजरा आहे किंवा अगरबत्ती संपेपर्यंत किंवा 15 ते 20 मिनिटं फक्त ध्यान लावून तुम्ही जरी स्वामींचं नामस्मरण केलं किंवा एखादी सकारात्मक गोष्ट आपण जर मॅनिफेस्ट केली, तर नक्कीच आपल्या डोक्यावरचा जो काही ताण आहे, तो खूप प्रमाणात कमी होऊ शकतो. मी प्रत्येकाला सांगेल, की आपल्या दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण स्वामींची नित्यसेवा नक्कीच करायला पाहिजे. जर तुम्ही कुठल्या स्ट्रेसमध्ये आहे, टेन्शनमध्ये तर नक्की स्वामींचं नामस्मरण करा. चालता बोलता पण तुम्ही करू शकता. ही एक एवढी मोठी शक्ती आहे नामस्मरण म्हणजे, की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही अशक्य वाटते ना, ते सुद्धा शक्य होऊ शकतं. फक्त आणि फक्त स्वामींची सेवा, स्वामींची नित्यसेवाने. आणि मी सांगेल, की ठीक आहे तुम्ही स्वामींना गुरु मानलेला नाहीये, तर तुम्ही ज्या कोणत्या इष्टदेवतेला गुरु मानला आहे, त्यांचं नामस्मरण करा, त्यांचे मंत्रस्तोत्राचं पठण करा. पण रोज रात्री झोपण्याच्या अगोदर त्यांचं नामस्मरण असेल, मंत्रस्तोत्राचं पठण असेल, एकदा म्हणजे कसं असतं दिवसभरात 15 ते 20 मिनिटं पूर्णपणे स्वच्छ होऊन, चांगले सुशोभित कपडे घालून देवासमोर छान ध्यानस्थ बसा. बघा किती स्ट्रेस तुमचा हलका होऊ शकतो. एक प्रकारे तुम्हाला सांगेल मी, भले तुमच्या आयुष्यात कोणी काही तुमचं ऐकून घेणार नसेल, पण आपली देवता जे गुरु आहे ते एकच आहे व्यक्ती जी आपल्या मनातलं सगळं काही जाणते. आपला वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ सगळं त्यांना माहिती असतं आणि एकच अशी व्यक्ती आहे जी आपण त्यांच्याजवळ मन मोकळं करू शकतो. तर नक्कीच सांगेल किंवा आपण घरामध्ये आध्यात्मिक वातावरण, नामस्मरण आणि नित्यसेवा हे अखंडपणे चालू ठेवलाच पाहिजे. जेणेकरून आपल्याला रात्री देखील शांत झोप लागेल आणि एक असा आधार वाटतो, की नाही भलेही कोणी नसू दे, पण स्वामी महाराज आहेत किंवा म्हणजे ह्या कोण गोष्टी करू शकतात, तर घरातल्या महिलाच करू शकतात. कारण की मिस्टरांना स्ट्रेसमुळे किंवा टेन्शनमुळे या गोष्टी सुचणार सुद्धा नाही. म्हणून घरातल्या महिलांनी नक्कीच या गोष्टी त्यांना सुचवल्या पाहिजेत, की थोडीशी एक माळ करा. भलेही थोडा कंटाळा करतील, पण रोज 1 माळ, हळू 2 माळ, 3 माळ असं करत-करत माळ त्यांना जेव्हा अनुभव वाटेल, त्यांना सुद्धा शांत वाटेल, रिझल्ट चांगला मिळेल त्यांना,
म्हणा किंवा आठवड्यातून एकदा केंद्रामध्ये जाणे असेल, आरतीला जाणं असेल, या सगळ्या गोष्टी नक्कीच करा. बघा किती खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवेल, की आपल्या मिस्टरांचा स्ट्रेस हलका होतो आहे. योग्य तो त्यांना तो मार्ग सापडतो आहे, जेणेकरून त्यांना त्यांचं उत्तर पण त्याच्यातून मिळू शकतं. तर नक्की सांगेल, की ह्या ज्या क्रिया आहेत, त्यांचे थेट मनावर परिणाम करू शकतात. जणू मी सांगेल किंवा आणि हो, रोज रात्री नक्कीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संवाद साधायला विसरायचं नाही आहे. नंतरचं आहे ते म्हणजेच काय, गुरुवारचा दिवस आपल्या आठवड्याभरामध्ये गुरुवार दिवस असतो. त्यावेळेस दत्त उपासना असेल, स्वामींची उपासना असेल, ती नक्कीच आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. ठीक आहे, रोजच्या धावपळीत तुम्हाला जमत नसेल, तर नक्कीच गुरुवारी तरी आपल्या घरामध्ये दत्त उपासना असेल, स्वामींची उपासना ही झालीच पाहिजे. प्रत्येक गुरुवारी दत्तगुरूंसमोर किंवा स्वामींसमोर मी तर पहिले दत्तगुरू सांगेल किंवा प्रत्येक गुरुवारी दत्तगुरूंसमोर चना, गूळ ठेवून म्हणावं, "दत्तगुरू माझ्या" म्हणजे महिलांना सांगते आहे, "दत्तगुरू माझ्या पतीच्या तणावाचं कारण दूर करा. त्यांना आर्थिक, मानसिक समाधान द्या." हे संकल्पपूर्वक केल्याने तुमचं संपूर्ण घरातील वातावरण देखील बदलतं आणि आपल्या नवऱ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि ह्या गोष्टी जर मिस्टरांनी जरी केल्या ना स्वतःहून तरीसुद्धा चालणार यातल्या किंवा चना-गूळ ठेवायचा आणि दत्तगुरूंना प्रार्थना करायची, की माझ्या आयुष्यामध्ये जे काही तणाव आहे, आर्थिक समस्या असेल, सामाजिक असेल, मानसिक असेल, त्यातून मला समाधान मिळू द्या आणि जे काही टेन्शन आहे, तणाव आहे, ते दूर होऊ द्या. तर नक्कीच सांगेल, की याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दृढ होईल. मी खरं सांगते, तुम्ही कितीही जगामध्ये फिरा, कितीही मनाची शांती मिळण्यासाठी किंवा कितीही या धावपळीतून बाहेर पडण्यासाठी कुठलीही जागा तुम्ही जगभरामध्ये कुठलीही जागा शोधा, पण तिथे तुम्हाला मनाचं म्हणतात ना, की शांतता लाभणार नाही. थोड्या वेळासाठी लाभेल. पण अध्यात्म असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, तर नक्कीच सांगेल त्यांच्या ठिकाणी तिथे मार्गदर्शन, आरतीला आपण तिथे उपस्थित असणं असेल, ही एवढी मोठी मनाला शांतता देऊन जाते ना, की खरंच अशा वाटतं, की नाही खरंच मी आता म्हणजे जो काही मी नकारात्मक विचार करत होतो केंद्रात येण्याच्या अगोदर किंवा स्वामींचं नामस्मरण करण्या अगोदर, खरंच ते खूप व्यर्थ होतं. खूप वेळ माझा त्याच्यात वाया गेला. कारण की एवढी मोठी शक्ती, ब्रह्मांड नायक माझ्या पाठीशी असताना मी हा नकारात्मक विचार का करू शकलो? ह्याचं तुम्हाला खरंच वाटेल किंवा म्हणजे तुम्हाला कुठेतरी एक खंत वाटेल. तर मी नक्की सांगेल, की सगळ्यात मोठी मनःशांती हवी असेल तर ती फक्त अध्यात्मात आहे, स्वामींच्या नामस्मरणात आहे आणि स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये आहे. तर नक्कीच सांगेल, की ही म्हणजेच तुम्हाला जर नक्कीच आपल्या गुरूंची किंवा आपल्या इष्टदेवाची कृपा व्हावी जर वाटत असेल, तर नक्कीच आपल्या दिवसभरामधला 15 ते 20 मिनिटं नक्कीच अध्यात्माला द्यायला विसरू नका. नंतर शेवटचा आहे तो टप्पा म्हणजेच काय? तर कधी-कधी फक्त सोबत असणं हे सुद्धा खूप मोठं औषध असतं. कसं असतं ज्यावेळेस आता समजा आता घरातले जे काही कर्ते पुरुष आहेत, समजा आता मिस्टर नाही आहेत, मुलगा कर्ता पुरुष आहे, घरामध्ये कमवतो आहे किंवा वडील आहेत किंवा मिस्टर असतील, तर नक्कीच सांगेल की ज्यावेळेस ते टेन्शनमध्ये असतात, अडचणीमध्ये असतात, संकटामध्ये असतात, तर त्यावेळेस त्यांच्यासोबत वादविवाद न घालता, त्यांना एकटं न सोडता, जर आपण त्यांच्यासोबत जर त्यांना म्हणजे म्हणतात ना खांद्याला खांदा लावून जर आपण उभं राहिलो, कुठेतरी आपण त्यांना काही आधार दिला, धीर दिला, तर नक्कीच हे सुद्धा खूप मोठं औषध होऊ शकतं. कारण की कधी-कधी फक्त सोबत असणं सुद्धा भलेही तुम्ही कामावर नका जाऊ, पैसे नका कमवू, पण एक आधाराचे 2 शब्द असेल, त्यांना धीर देणे असेल किंवा वातावरण त्यांचं मन हलकं करणे असेल किंवा घरातलं वातावरण चांगलं ठेवणं असेल, नक्कीच सांगेल की ह्या सुद्धा गोष्टी खूप जास्त त्यांना म्हणजे उपायकारक ठरू शकतात मिस्टरांसाठी किंवा घरातल्या कर्त्या पुरुषांसाठी. तर नक्कीच सांगेल की संपत्ती, औषधं, सल्ले या सगळ्यांपेक्षा एक बायकोचं प्रेम, तिची काळजी आणि देवाप्रती श्रद्धा हेच नवऱ्याच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात. स्त्री ही फक्त फक्त म्हणजे स्त्री जी आहे ती या घरातली जी काही महिला आहे, भलेही ती घरामध्ये हाउसवाईफ का असेना, घरकाम का करत असेना, पण मग सांगते मी तुम्हाला स्त्री ही एक शक्ती आहे, जी सगळ्या मोठी सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे समाविष्ट करून घेऊ शकते आणि ओढून घेऊ शकते. फक्त भांडी, स्वयंपाक आणि घर सांभाळण्यापुरती मर्यादित नाही आहे तिची मर्यादा. तर नक्कीच तिच्या मनातील शुभ संकल्पाने घराचे वायुमार्ग बदलू शकतात. एवढी शक्ती स्त्रियांमध्ये आहे. तर चला आजपासून आपण हे उपाय मनापासून करूया आणि पतीचा असेल किंवा वडिलांचा किंवा भावाचा जे कोणी घरात कर्ते पुरुष आहेत त्यांचा तणाव दूर हो, त्यांच्या जीवनामध्ये समाधान नांदो हीच प्रार्थना. श्रद्धा ठेवा आणि परिणाम स्वतः अनुभवा. मी खरं सांगते यामध्ये ज्या काही मी गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला थोड्याफार दैनंदिन जीवनात सांगितल्या आहेत आणि स्वामींची सेवा आहे, पंचमहायज्ञ आहे. वर्षातून एकदा सहपरिवाराने कुलदेवीचा कुलाचार असेल, कुलदेवतांचा कुलाचार असेल, पितरांची सेवा असेल, हे वेळोवेळी करत चला. मी खरंच सांगते तुम्हाला 100 99% तुमचे प्रश्न सगळे तुमचे म्हणजे निवारण त्याचं झालेलं असेल. या नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.